नमस्कार. संजय गांधी निराधार कार्यालयाकडून पर्याय, आता सेवा संस्थांतून पेन्शन. इचलकरंजी शहरात पेन्शन वाटपाचा पोस्टासह 2च बँक शाखावरील ताण वाढत असताना आता वाटपाची नवी सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. संजय गांधी निराधार कार्यालय व जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाने यासाठी सुलभ उपाय शोधत सहकारी सेवा संस्थांची दारे खुली केली आहेत. पहिल्या टप्प्यात 5 सेवा संस्थांना मायक्रो ATMची सुविधा मिळाली असून ग्रामीण भागातही ही सुविधा विस्तारणार आहे. त्यामुळे पहाटेपासून बँक पोस्टाच्या दारात बसणाऱ्या वृद्धांसह लाभार्थ्यांची पेन्शनची वाट आणखी सुखकर होणार आहे. संजय गांधी निराधार योजना कार्यालयात इचलकरंजी शहरासह चांदूर, कबनूर, खोतवाडी, कोरोची, दारदाळ, शहापूर येथील पेन्शनधारकांची संख्या वाढतच आहे. सध्या या नोंदीत लाभार्थ्यांची संख्या 27,000वर पोहोचली आहे. पेन्शन वाटप केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या खंजिरे इंडस्ट्री आणि गावभाव या 2 शाखांचं पोस्ट कार्यालयातून केले जाते. तरीही पेन्शनधारकांच्या गर्दीवर ना नियंत्रण आले ना वाटपाच्या नियोजनाची घडी बसली. काहींना बँकांच्या ATM कार्डचे वाटप करण्यात आले, मात्र 75% लाभार्थ्यांचा अंगठा असल्याने ही योजना धोक्यात आली. एकीकडे लाभार्थ्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे पेन्शन वाटपाचे नियमित व्यवस्थापन कोलमडत आहे. वाटपासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आता सहकारी सेवा संस्थांचा पर्याय समोर आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या 2ही शाखातील पेन्शन लाभार्थ्यांची संख्या सेवा संस्थांकडे वर्ग केली जाणार आहे. यासाठी शहरातील 4 सहकारी दूध संस्था व 1 सहकारी विकास सेवा सोसायटीला मंजुरी दिली आहे. त्यांना मध्यवर्ती बँकांकडून मायक्रो ATM मशीन पुरवले जाणार आहे. या मशीनद्वारे लाभार्थ्यांचा अंगठा घेऊन त्यांना रोख स्वरूपात पेन्शनची रक्कम दिली जाईल. त्यामुळे पेन्शनच्या बँकेवर असणारा ताण काहीसा कमी होईल. ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात लाभार्थी शहरात येतात. त्यांच्यासाठीही लवकरच गावातच ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. अन्न बँकेतूनही वाटप व्हावे. सुरुवातीला पेन्शन वाटपाची रक्कम आणि लाभार्थ्यांची संख्या कमी होती, त्यामुळे हे काम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत सहज होत होती. सध्या पेन्शन कामाचा ताण वाढत आहे, त्यामुळे शहरातील इतर बँकांतूनही पेन्शन वाटप होण्याची गरज आहे. ग्रामीण भागात बँकांचे जाळे पसरले आहे. येत्या काळात अन्य सेवा संस्थांना सामावून घेत ग्रामीण शहरातील बँकांमध्ये लाभार्थ्यांच्या पेन्शन खात्याची विभागणी झाल्यास पेन्शन वाटप अगदी सहज व सुलभ होणार आहे. धन्यवाद. केवळ दिव्यांग मंत्रालय नको तर धोरण ठरवणे महत्त्वाचे. आमदार बच्चू कडू यांचे प्रतिपादन. जिल्हास्तरीय दिव्यांग मेळावा वाशिम. राज्यातील सर्वच जिल्ह्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियानाअंतर्गत दिव्यांगांशी संवाद होत असल्याने त्यांच्या प्रश्नांची माहिती होत आहे. राज्यातील सर्व मेळावे झाल्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी धोरण ठरविण्यात येईल. केवळ त्यांच्यासाठीच मंत्रालय सुरू करून चालणार नाही, तर त्यांच्यासाठी धोरण ठरवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी वाशिम येथे केले. तिरुपती लॉन येथे दिव्यांग कल्याण विभागाच्या दारी अभियानाअंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग मेळाव्याला आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक, जिल्हाधिकारी भुवनेश्वरी S, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सभापती सर्वश्री अशोक डोंगरदिवे, सुरेश मापारी, वैभव सरनाईक, समाज कल्याणाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांच्यासह जिल्हा
परिषद सदस्य व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. धन्यवाद. नमस्कार. प्रधानमंत्री आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य द्या. शेख बालमटकाळी. प्रधानमंत्री आवास योजनेत दिव्यांग बांधवांना प्राधान्य द्यावे अशी मागणी सावली दिव्यांग संघटनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष चांद शेख यांनी केली आहे. दिव्यांग बांधवांना प्रधानमंत्री आवास योजनेत प्राधान्यक्रम यादी तयार करताना एखाद्या कुटुंबात दिव्यांग सदस्य आहे परंतु कोणीही वयस्क सदस्य नाही, अशा वेळी ॲडिशनल स्कोर दिला जातो. असा दिनांक 5 एप्रिल 2018 रोजीचा शासन निर्णय असताना दिव्यांगांना घरकुल मंजुरीत प्राधान्य दिले जात नाही. शासनाच्या सर्व प्रकारच्या घरकुल योजनेसह प्रधानमंत्री आवास योजनेत शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना घरकुल मंजुरीत प्राधान्य देण्यात यावे, अन्यथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26 ऑक्टोबर रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष चांद शेख, उपाध्यक्ष संभाजी गुटे, सचिव नवनाथ औटी, कार्याध्यक्ष मनोहर मराठे, संघटक खालील शेख, सहसंघटक अनिल विघ्ने, शहराध्यक्ष गणेश महाजन, शहर उपाध्यक्ष सुनील वाळके, शहर सचिव गणेश तमानके, शहर महिला अध्यक्ष चंद्रकला चव्हाण, शेवगाव तालुका अध्यक्ष महिला सोनाली चेडे, महिला जिल्हाध्यक्ष निर्मला भालेकर, अहमदनगर शहराध्यक्ष बाहुबली वायकर, शिवाजी आहेर, किशोर मडके, महबूब सय्यद, नंदकिशोर चिंतामणी, शिवप्रसाद काळे, विजय आंधळे, भरत साळुके, दत्तात्रय घोरतळे, भीमा बडे, नीलोफर शेख, सकू मिसाळ, वंदना तुजापुरे आदी थे. धन्यवाद. नमस्कार. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा मनमानी कारभार. आमदार बच्चू कडू यांना निवेदन देताना दिव्यांग बांधव. आमदार बच्चू कडू यांना निवेदन सादर. मंगळुरू नाथ 4 ऑक्टोबर. वाशिम येथील जिल्हा शल्यचिकित्सक दिव्यांग विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे दलाल सक्रिय असल्याने दिव्यांगांना त्रास सहन करावा लागत असून याबाबत कारवाई करावी अशी मागणी अनिल प्रधान यांनी 4 ऑक्टोबर रोजी आमदार बच्चू कडू यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे गेले असता तपासणी विभागात तपासणीकरिता 2 वेळा तारीख दिल्या जाते. कंटाळून खाजगी डॉक्टराकडे तपासणी केली असता अपंगत्वाची टक्केवारी जास्त आढळून येते, परंतु सरकारी दवाखान्यात जिल्हा शल्यचिकित्सकाकडे तपासणी केली असता अपंगत्वाची टक्केवारी कमी प्रमाणात दिल्या जाते असे या निवेदनात नमूद केले आहे. जितके वेळा तपासणी केली तितके वेळा व दिव्यांगत्वाची टक्केवारी वेगवेगळी दाखवल्या जातात. यावरून जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग विभागाचा भोगळ कारभाराची प्रचिती येते. जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढून देणारे एजंटांचे प्रमाण खूपच वाढले आहे, असा आरोप दिव्यांगांनी केला आहे. म्हणून याबाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. धन्यवाद. दिव्यांगांची सेवा हीच ईश्वराची सेवा. आमदार बच्चू कडू. दिव्यांगांच्या कल्याणासाठी तयार करण्यात आलेले जगातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात आहे. दिव्यांगांच्या हितासाठी राज्य शासनाने आतापर्यंत 82 शासन निर्णय काढलेत. दिव्यांग बांधव विविध प्रकारच्या दिव्यांगत्वावर मात करून आत्मविश्वासाने जगत आहे. दिव्यांगांचे दुःख मोठे आहे. दिव्यांगांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. त्यांची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळाल्याचे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक
आमदार श्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केली. आज 4 ऑक्टोबर रोजी वाशिम येथील रिसोड मार्गावरील तिरुपती लॉन येथील दिव्यांग कल्याण विभागाच्या दारी अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय दिव्यांग मेळाव्याचे उद्घाटक म्हणून श्री बच्चू कडू बोलत होते. यावेळी ॲडव्होकेट आमदार किरणराव सरनाईक, जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमणा पंत, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे सभापती अशोक डोंगरदिवे, अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती वैभव सरनाईक, समाज कल्याणाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री पांडुरंग ठाकरे, दौलतराव इंगोले, मीनाक्षी पट्टे बहादूर, शोभा शेगोकार, अर्चना मोरने, अश्विनी तहकीक, लक्ष्मी तायडे, सरस्वती चौधरी, सुनीता कोठारे, सुमित्रा मुजाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारुती वाट व मुख्य कर्मचारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांची मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. श्री कडू म्हणाले की दिव्यांगांसाठी असलेले निधी ग्रामपंचायतींनी सन्मानाने दिव्यांगांसाठी खर्च केले पाहिजे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियानाअंतर्गत दिव्यांग मेळावे घेण्यात येत आहे. दिव्यांगांच्या माध्यमातून दिव्यांगांना विविध साहित्य व धनादेशाचे वाटप करण्यात येत आहे. त्यांच्याशी संवाद होत असल्याने त्यांच्या प्रश्नांची माहिती होत आहे. राज्यातील सर्व मेळावे झाल्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी धोरण ठरवण्यात येईल. केवळ त्यांच्यासाठी मंत्रालय सुरू करून चालणार नाही, तर त्यांच्यासाठी धोरण ठरवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात यावे असे सांगून श्री कडू पुढे म्हणाले की कोणतीही दिव्यांग व्यक्ती हा UDID कार्डापासून वंचित राहू नये. त्याला दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र यासह त्याला आवश्यक असलेल्या विविध योजनांचा लाभ सहज मिळाला पाहिजे. वाशिम जिल्हा परिषदेने दिव्यांगांसाठी निधी खर्च केला आहे. दिव्यांग बांधवांनी एकत्र येऊन बचत गट तयार करावे, त्यामधून त्यांची उद्योगाची सुरुवात करावी. दिव्यांग व्यक्ती आत्मविश्वासाने जगत असल्यामुळे दिव्यांगांचे आत्महत्या केल्याचे आजपर्यंत ऐकले नाही, श्री कडू यावेळी म्हणाले. आमदार ॲडव्होकेट सरनाईक म्हणाले, दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरू झाले ते केवळ आमदार बच्चू कडू यांच्यामुळे. दिव्यांगांच्या कल्याणासाठी हे मंत्रालय महत्त्वाचे ठरणार आहे. दिव्यांगांच्या समस्या व त्यांच्या अडचणींवर या उपक्रमांच्या माध्यमातून सोडवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते नागेश साखरकर, रामदास हरेनकर या दिव्यांगांना व्हीलचेअर, अपंग, अव्यंग विवाह करणाऱ्या सचिन चव्हाण व सुषमा राठोड, लक्ष्मण भालेराव व संध्या ठाकरे या जोडप्यांना प्रत्येकी 24,000 रुपयांचा धनादेश, बीज भांडवल योजनेचा पूजा खिराडे व नुसुकुल्ला खा नूरखा या दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येकी 30,000 रुपयाचा धनादेश, इलेक्ट्रॉनिक सायकल खरेदीसाठी गुगे व उत्तम कांबळे यांना प्रत्येकी 40,000 रुपयाचा धनादेश, जिल्हा परिषद समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रज्ञा सरकटे व ऋतुजा आडे या मुलींना प्रोत्साहन भत्ता, दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून व्यवसायाकरिता गौतम चुमळे यांना 4 लाख रुपये व स्वप्नील टेंभरे याला 1 लाख रुपये अख्ख्या जगात पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात. आमदार बच्चू कडू. जगातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात दिव्यांगांच्या कल्याणासाठीच.
आणि दिव्यांगांचे दुःख मोठे, मात्र त्या दुःखावर मात करून मोठ्या आत्मविश्वासाने ते जगतात. खरे पाहता दिव्यांगांची सेवा हीच ईश्वर सेवा असे स्पष्ट करून दिव्यांगांच्या हितासाठी आज तगायत 82 GR ही निघालेत असे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी बुधवार दिनांक 4 उद्घाटन प्रसंगी केली. ते स्थानिक तिरुपती लॉन येथे दिव्यांग कल्याण दिव्यांगांच्या दारी अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय दिव्यांग मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक, जिल्ह्यातील जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा परिषद CEO वसुमन्ना पंत, समाज कल्याण सभापती अशोक डोंगरदिवे, अर्ध व बांधकाम सभापती सुरेश मापारी, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती वैभव सरनाईक, समाज कल्याणाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे, दौलतराव इंगोली, मीनाक्षी पट्टे बहादूर, शोभा शेगीकार, अर्चना खोरणे, अश्विनी तहलिक, लक्ष्मी तायडे, सरस्वती चौधरी, सुनीता कोठाळे, सुमित्रा भुजाळे, अतिरिक्त सुनील निकम, आगर पोलीस अध्यक्ष भारत तांगडे, जिल्हा प्रशासकीय विभाग मंत्रालय प्रमुख संचालक किरण खवरे, समाज कल्याण अधिकारी मारुती तवाट व मुखायुक्त दिगंबर लोखंडे प्रमुख अतिथी होते. आमदार बच्चू कडू म्हणाले की दिव्यांगांचा निधी ग्रामपंचायतीने दिव्यांगांसाठीच खर्च करावा. राज्यात सर्वच दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाअंतर्गत दिव्यांग मेळावे होत आहेत. याद्वारे दिव्यांगांना विविध साहित्य व धनादेशाचे वाटप सोबतच संवादातून त्यांच्या प्रश्नांची उकल होतीये. राज्यातील सर्व मेळावे झाल्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी धोरण ठरवण्यात येईल. केवळ त्यांच्यासाठीच मंत्रालय सुरू करून चालणार नाही, तर त्यांच्यासाठी धोरण ठरवणे आवश्यक आहे. ते म्हणाले, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात यावे असे सांगून आमदार श्री बच्चू कडू पुढे म्हणाले, कोणत्याही दिव्यांग व्यक्ती हा UDID कार्डपासून वंचित राहू नये. त्याला दिव्यांगाचे प्रमाणपत्र यासह त्याला आवश्यक असलेले विविध योजनांचा लाभ सहज मिळाला पाहिजे. वाशिम जिल्हा परिषदेचे दिव्यांगांसाठी निधी खर्च केला आहे. दिव्यांग बांधवांनी एकत्र येऊन बचत गट तयार करावे, त्यामधून त्यांची उद्योगाची सुरुवात करावी. दिव्यांग व्यक्ती आत्मविश्वासाने जगत असल्यामुळे दिव्यांगांचे आत्महत्या केल्याचे आजपर्यंत आपण ऐकले नसल्याचे श्री कडू यावेळी म्हणाले. आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक म्हणाले, दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरू झाले ते केवळ आमदार बच्चू कडू यांच्यामुळेच. दिव्यांगांच्या कल्याणासाठी हे मंत्रालय महत्त्वाचे ठरणार आहे. दिव्यांगांच्या समस्या व त्यांच्या अडीअडचणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोडविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. धन्यवाद. नमस्कार. दिनांक 4 ऑक्टोबर 2023, लातूर, मुंबई. महाराष्ट्र संपादक संजय उदारे, 9960 71 0154. लातूर येथे डिसेंबर महिन्यात राज्यस्तरीय सर्वधर्मीय दिव्यांग सामूहिक विवाह सोहळा. लातूर प्रतिनिधी. लातूर प्रतिनिधी दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी ठीक 12:35 वाजता संघर्ष दिव्यांग सामाजिक संस्था व फिजिकल डिसेबल फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने ठेवण्यात आला आहे. तरी दिव्यांगांनी आजपासून विवाह सोहळ्यात विवाह करण्याची नावनोंदणी करून घेणे आवश्यक आहे. संपर्क साधण्यासाठी श्री शंकर सरजे, मोबाईल नंबर 9960 48 18 09. दुसरा नंबर 70 58 98 23 71. श्री सचिन चव्हाण, मोबाईल नंबर 98 50 17 00 86 व सौ पूजा जमादार, मोबाईल नंबर
7276 11 21 30 यांच्याशी संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष नोंदणीसाठी कार्यालयाचा पत्ता बस स्टँडची पूर्व बाजूला कृष्णा लाईट होम वरच्या मजल्यावर गांधी मैदान लातूर येथे सुरू आहे असे संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी कळविण्यात आले आहे. धन्यवाद.